मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि अजून एका नवीन विषयावर आपण अध्ययन करणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे अर्थहीन जीवन टाळणे, अवॉइडिंग लाईफ विदाउट मिनिंग. पास्टर टीओ बन्सो यांचा ऑक्टोबर 24, 2016 रोजीचा संदेश. दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक लोक अर्थहीन जीवन जगत आहेत. मी त्यांच्यावर न्याय करण्यासाठी बसलो नाही, ते माझे काम नाही. देवाचे शब्द आपल्या जीवनाबद्दल काय सांगतात आणि आपण कसे जगतो याकडे मी केवळ लक्ष वेधत आहे. मानव जीवनाला जो अर्थ देतो त्यापेक्षा देवाने दिलेला जीवनाचा अर्थ म्हणजेच जिवंत राहण्याचा उद्देश अधिक महत्वाचा आहे. तुम्ही जिवंत का आहात? देवाने तुम्हाला पृथ्वीवर काय करण्यासाठी पाठवले आहे? जीवनाला एक अर्थ आहे. हा अर्थ म्हणजेच तो उद्देश आहे ज्यासाठी देवाने मानवाची निर्मिती केली आणि ज्याच्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. हे तुमच्याकडे किती घरे आहेत, तुमची प्रसिद्धी किंवा तुम्ही किती पैसा आणि भौतिक गोष्टी मिळवल्या याबद्दल नाही. जर एखाद्याच्या जीवनाचा वृत्तांत लिहिला गेला आणि देवाने दिलेल्या कार्याबद्दल त्यात फारसा किंवा अजिबात उल्लेख नसेल तर ती व्यक्ती जीवनात चुकली आहे, ती जीवनात अयशस्वी ठरली आहे. मी असे म्हणू इच्छितो की जर एखाद्याने देवाचा उद्देश शोधला नसेल आणि तो पूर्ण करत नसेल तर त्याचे जीवन अर्थहीन राहते. कारण ही नियती शोधण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. मथुशेलचा पिता हनोक होता, ज्याने वयाच्या 65व्या वर्षी देवासोबत चालण्याचा निर्णय घेतला आणि 300 वर्ष तो देवासोबत चालला. 365व्या वर्षी त्याचे अलौकिक स्थित्यंतर झाले, तो नाहीसा झाला. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याच्यापासून मथुशेलह जन्मला. जन्मल्यावर हनोक 300 वर्ष देवासमवेत चालला आणि त्याला आणखीन मुले बाळे झाली. हनोक एकूण 365 वर्ष जगला. हनोक देवासमेत चालत असे, मग तो दिसेनासा झाला कारण देवाने त्याला नेले. उत्पत्ती याचा अध्याय 5 वचन 21 आणि 24 मध्ये हे लिहिलेलं आहे. दुर्दैवाने त्याचा मुलगा मथुशेलह 969 वर्ष जगला, परंतु पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगलेल्या या माणसाविषयी काही भरीव सांगण्यात आलेले नाही. त्याच्याबद्दल फक्त एवढेच सांगितले गेले की त्याने मुले आणि मुलींना जन्म दिला. हे खरे आहे की देवाने 6व्या दिवशी मानवाला निर्माण केल्यानंतर त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 28. काही लोक याच गोष्टीला पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाचा मुख्य उद्देश मानतात, पण ते खरे नाही. जीवन म्हणजे केवळ मुले जन्माला घालणे नव्हे. मुले असणे किती सुंदर असले तरी केवळ प्रजोत्पादन करणे हा आपल्या जीवनाचा अर्थ नाही. मी प्रार्थना करतो की जे लोक संततीसाठी देवावर विश्वास ठेवून आहेत, देव त्यांची प्रार्थना ऐकते. प्रभू तुम्हाला मुले देईल. येशूच्या नावात तुम्ही वांज राहणार नाही, तुम्ही फलद्रूप व्हाल. तथापि पृथ्वीवरील मानवांसाठी देवाच्या आदेशाचा भाग म्हणून प्रजोत्पादन असले तरी आई आणि वडील होण्यापलीकडे जीवनात बरेच काही आहे. जर जीवनाचा अर्थ फक्त प्रजोत्पादन असेल तर मला हे सांगताना खेद वाटतो की माणूस प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ नाही. मी असे का म्हटले? कारण मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही फलद्रूप होण्याचा आणि बहुगुणित होण्याचा देवाचा आशीर्वाद आहे. उत्पत्ती 1 आणि वचन 22 सांगते, देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्राचे पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पाखरे बहुगुणित होत. हे देवाने मोठे जलचर, प्रत्येक प्रकारचा मासा आणि प्रत्येक प्रकारचा पक्षी निर्माण केल्यानंतर म्हटले होते, जसे 21व्या वचनात नमूद केले आहे. जलप्रलयानंतर देवाने पुन्हा तोच आशीर्वाद दिला की प्राण्यांनी फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित व्हावे. देवाने नोहाला सांगितले, तुझ्याबरोबर असलेले सर्व प्राणी म्हणजे पक्षी, पशु आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व जीवजंतू बाहेर काढ, म्हणजे ते पृथ्वीवर विपुल होतील आणि पृथ्वीवर फलद्रूप होऊन बहुगुणित होतील. उत्पत्ती याचा 8वा अध्याय वचन 17. जर पृथ्वीवर आपला उद्देश फक्त मुले जन्माला घालणे हाच असेल तर आपण मासे, पक्षी, गुरढोरे आणि इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ नाही. जीवनात निश्चितच मुले जन्माला घालण्यापलीकडे बरेच काही आहे, कारण देवाने मानवाला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले. उत्पत्ती अध्याय 1 वचन 27, उत्पत्ती अध्याय 5 वचन 2, उत्पत्ती अध्याय 9 वचन 6.
देवाने इतर कोणत्याही प्राण्याला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले नाही. अनेक लोकांना वाटते की जीवन फक्त प्रजोत्पादनाबद्दल आहे आणि त्यामुळे ते एक अर्थपूर्ण जीवन जगण्यापासून मुकले आहे. ते मानवावर देवाने दिलेला आशीर्वाद पूर्णपणे वाचत नाही. देवाने मानवावर दिलेला आशीर्वाद जसा उत्पत्ती 1:28 वचनात दिला आहे तो असा आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती आटोक्यात आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पाखरे व पृथ्वीवर संचार करणारे सर्व सजीव प्राणी यावर सत्ता चालवा. या शास्त्रात 4 शब्द प्रयोग अत्यंत महत्वाचे आहेत. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती आटोक्यात आणा आणि सत्ता चालवा. हा तो आदेश आहे जो देवाने निर्मितीच्या वेळी मानवाला दिला आणि हा आदेश आजही लागू आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही फलद्रूप व्हावे, बहुगुणित व्हावे, पृथ्वी व्यापून टाकावी, तिला आटोक्यात आणावे आणि सत्ता चालवावी. देवाने मानवाला दिलेला सर्वोच्च आदेश म्हणजे पृथ्वीवर ताबा मिळवणे आणि सत्ता चालवणे. देवाने हा आदेश त्याने निर्माण केलेल्या इतर कोणत्याही गोष्टीला दिला नाही. मानव हा पृथ्वीवरील देवाच्या निर्मितीचा व्यवस्थापक आहे. मूळ हिब्रू शब्द पारा म्हणजे फळ देणे किंवा फलद्रूप होणे, राभा म्हणजे वाढणे किंवा बहुगुणित होणे, माले म्हणजे भरणे किंवा व्यापून टाकणे, कबाश म्हणजे आटोक्यात आणणे किंवा अधीन करणे आणि राधा म्हणजे राज्य करणे किंवा सत्ता चालवणे. या स्पष्टीकरणावरून तुमच्या लक्षात येईल की मानवाचा आदेश केवळ प्रजोत्पादन नाही, मानवाचे अंतिम कार्य देवाच्या इतर निर्मितीवर सत्ता चालवणे हे आहे. प्रलयानंतर देवाने नोहा आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला. उत्पत्ती अध्याय 9 वचन 1. परंतु उत्पत्ती अध्याय 9 वचन 2-3 वाचल्यास देव मानव आणि प्राण्यांमध्ये कसा फरक करतो ते दिसेल. त्याने मानवाला सर्व सजीवांवर सत्ता दिली. मानवी प्राणी मुख्यत्वे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत कारण देवाने त्यांना सत्ता चालवण्याचा आदेश दिला आहे. हवेची निर्मिती होण्याआधीच आदामाचे कार्य स्पष्टपणे निश्चित झाले होते. उत्पत्ती 2:15 म्हणते, परमेश्वर देवाने मानवाला एदेन बागेत तिची मशागत व राखण करण्यासाठी ठेवली. हव्वा बागेत येण्यापूर्वी आदामने देवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांना नावे दिली होती. उत्पत्ती अध्याय 2 वचन 19 आणि 20. हा आशीर्वाद केवळ आदाम आणि नोहापुरता मर्यादित नव्हता. याकोबालाही हा आशीर्वाद मिळाला. उत्पत्ती अध्याय 35 वचने 10 आणि 11, यजकेल 36 अध्याय 36 वचन 11 आणि इर्म्या अध्याय 23 आणि वचन 3. या वचनामध्येही देवाने इस्रायलच्या पूर्ण स्थापनेबद्दल सांगताना त्यांना बहुगुणित आणि फलद्रूप करण्याचे वचन दिले आहे. सत्ता चालवणे हे प्रजोत्पादनाच्या पलीकडे आहे. ही सर्व वचने हे प्रस्थापित करतात की देवाची लेकरे फलद्रूप व्हावीत, बहुगुणित व्हावीत आणि त्यांनी पृथ्वी व्यापून टाकावी ही देवाची इच्छा आहे. तरी संख्येच्या पलीकडे जाऊन मानवाने पृथ्वीवर सत्ता चालवावी अशी देवाची इच्छा आहे. केवळ संख्या वाढवणे आणि सत्ता न चालवणे शक्य आहे. सत्ता चालवण्यातच आपण त्या अधिकाराचा वापर करतो जो देवाने मानवाला दिला आहे. स्वर्ग परमेश्वराचा आहे पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे. स्तोत्र संहिता 115 वचन 16. येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा त्यांनी निसर्ग आणि दुरात्म्यांवर अधिकार असलेला माणूस म्हणून कार्य केले. वादळ, दुरात्मे आणि आजार त्याच्या आज्ञेत होते. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 वचन 28, योहान शुभवर्तमान वचन अध्याय 17 वचन 2 आणि इफिसकारास पत्र अध्याय 1 वचन 21 ते 23 नुसार देवाने येशूला सर्व अधिकार दिले. त्याने आपल्या शिष्यांनाही हाच अधिकार दिला. त्याने 12 जणांची नेमणूक केली यासाठी की त्यांनी आपल्या बरोबर असावे आणि आपण त्यांना गावोगावी उपदेश करण्यास पाठवावे आणि भूत काढण्याचा अधिकार त्यांना असावा. मार्क शुभवर्तमान 3 अध्याय वचन 14 आणि 15. लूक 10:19 मध्ये येशू म्हणाला, पहा मी तुम्हाला साप व विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. येशूने तोच अधिकार आपल्यालाही दिला आहे. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय वचन 17 आणि 18 आणि योहान 14 वचन 12 नुसार आज प्रत्येक देवाच्या लेकराने शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या सत्तेत चालले पाहिजे. इस्रायलचे शास्त्रे ज्यांचा प्रभाव कदाचित पडला नाही. शास्त्र्यांचे पुस्तक बुक ऑफ जजेस इस्रायल राष्ट्राचा न्याय करण्यासाठी देवाने बोलवलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करते. परंतु त्यापैकी काहींच्या
अहवालावरून त्यांचे कार्य खरोखरच प्रभावी होते का असा प्रश्न पडतो. शास्त्रे अध्याय 10 मध्ये याईर गिलादी बद्दल सांगितले आहे, ज्याने 22 वर्ष न्याय केला. त्याला 30 मुलगे होते, ते 30 गाढवांवर बसत असत आणि गिलाद देशात त्यांना 30 नगरे होती. शास्त्रे अध्याय 10 वचन 3 आणि 3 ते 5. त्या माणसाविषयी फक्त एवढीच नोंद आहे, त्याने न्याय कसा केला हे सांगितलेले नाही. इब्झान देखील इस्रायलमधील एक शास्त्र होता. त्याच्याबद्दलची नोंद फक्त एवढीच आहे की त्याला 60 मुले होती, 30 मुलगे आणि 30 मुली. शास्त्रे अध्याय 12 वचन 8 ते 10. एलोन आणि अब्दोन या शास्त्र्यांचीही ती स्थिती होती. शास्त्रीचं पुस्तक 12वा अध्याय वचने 11 ते 15. अब्दोनच्या 40 मुलांबद्दल आणि 30 नातवंडाबद्दल लिहिले आहे. ते 70 गाढवांवर बसत असत, पण त्याच्या देवाच्या कार्याबद्दल काहीच माहित नाही. मुले घोडे मुले घोडे किंवा आलिशान गाड्या, पदव्या, भौतिक संपत्ती, भव्य घरे इत्यादी सर्व व्यर्थ ठरतात, जेव्हा नियती शोधली जात नाही आणि पूर्ण केली जात नाही. अर्थहीन जीवनाची हीच खरी व्याख्या आहे. उद्देशासाठी न जगलेले जीवन. तरी प्रभू येशू तरी प्रभू येशूपासून मला जी सेवा मिळाली आहे ती म्हणजे देवाच्या कृपेच्या सुवार्तेविषयी साक्ष देण्याचे माझे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी आपला जीव मला मोलाचा आहे असे मुळीच म्हणेन. प्रेषितांची कृती अध्याय 20 वचन 24. तुमचे जीवन तोपर्यंत मोलाचे नाही जोपर्यंत तुम्ही देवाने दिलेला उद्देश पूर्ण करत नाही. उद्देशपूर्ण जीवन जगा. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, आपण दुसरीकडे जवळच्या गावी जाऊ, म्हणजे मला तिथेही उपदेश करते, कारण मी यासाठीच बाहेर आलो आहे. मार्क वर्तमान अध्याय 1 वचन 8. त्याने आपल्या येण्याचा उद्देश जाणला होता. स्वतःचा उद्देश जाणून तो पूर्ण करण्यासाठी समर्पित होणे म्हणजे अर्थपूर्ण जीवन जगणे. देव प्रत्येकाच्या निधीचा स्रोत आहे. जर तुम्ही तुमचा उद्देश शोधला नसेल तर देवाला प्रार्थना करा. दुसरे तीमुथियोस अध्याय 4 वचन 5 आणि कलोसेकरास पत्र अध्याय 4 वचन 17 या वचनांमध्ये पौलाने तीमुथी आणि अर्खिप्प यांना आपली सेवा पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. निष्कर्ष. देवाने तुम्हाला जो कोणताही उद्देश पूर्ण करण्यासाठी बोलवला आहे तो पूर्ण करा. मुले होणे आनंददायक आहे आणि जे त्याच्यासाठी वाट पाहत आहे त्यांना देव संधी देईल. परंतु प्रत्येक पालकाने फक्त मुले जन्माला घालण्यापलीकडे जाऊन सत्ता चालवली पाहिजे. फक्त मुले जन्माला घालण्यासाठी जगू नका. तुमचा ईश्वरीय उद्देश पूर्ण करण्यासाठी जगा. याचा अर्थ तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे असा नाही. आई वडील, पती पत्नी असण्यापलीकडे तुमचे स्वतःचे एक महत्व आहे. तुमचे मुले एक दिवस त्यांची स्वतःची कुटुंबे सुरू करण्यासाठी तुम्हाला सोडून जातील. मी प्रार्थना करतो की तुम्ही एक अर्थपूर्ण आणि प्रभावी जीवन जगा. येशूच्या नावात तुम्ही एक महत्वाचे जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानतो आणि विश्वास धरतो की सर्वांना हा संदेश समजला असेल. अर्थपूर्ण जीवन जगणे किती महत्वाचे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आज इथेच थांबू.